नमस्कार मित्रांनो PYQ प्रश्न सातत्यानं येणारे प्रश्न खूप मुलांचं म्हणणं येऊ लागलं, सर थोडं स्पष्टीकरण घ्या. आणि मला असं वाटलं लागलं तुमचा जास्त टाइम जाईल. याच्यावर समतोल घेऊन आपण स्पष्टीकरण बी घेऊता आणि टाइम पण वाचवायचा प्रयत्न करूता. मित्रांनो, अतिशय मनातून या गोष्टी येता. काही दिवसांनी आपलं पुस्तक बी येईल. त्याचबरोबर मित्रांनो, आपलं ॲप पण आहे खरोडे सर मराठी व्याकरण. स्पर्धा परीक्षेसाठी मी या क्षेत्रामध्ये स्वतःला पूर्ण वाहून घेतलेले मित्रांनो. अतिशय मनातून प्रामाणिकपणे प्रयत्न आहेत मित्रांनो. ठीक आहे. हा सेटअप उभं करायला सुद्धा मित्रांनो खूप मेहनतीनं प्रयत्नातून ह्या गोष्टी इथपर्यंत तुमच्या समोर मी बोलायलो. मित्रांनो, हे यामुळे सांगतोय कारण तुमच्या सपोर्ट शिवाय आम्ही पुढे जाऊ शकत नाही. त्यामुळे चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि व्हिडिओ फक्त कामाचा असेल मित्रांनो. आणि मित्रांनो, PYQ प्रश्न सातत्यानं येणारे प्रश्न आहेत. वळूया कमी टाइम जास्त प्रश्न सॉल्व विथ स्पष्टीकरण. ठीक आहे. काय म्हणते बघा, गांभीर्य, त्याचबरोबर माधुर्य, त्याचबरोबर शौर्य, त्याचबरोबर धैर्य, त्याचबरोबर चातुर्य. ठीक आहे. हे कोणत्या प्रकारची नाम आहेत? तर मित्रांनो लक्षात ठेवायचंय, ती आहेत भाववाचक नाम. का कसं सगळं सांगतो तुम्हाला. ठीक आहे. मित्रांनो, नाम म्हणलं की कशालाही दिलेलं नाम असते. ठीक आहे. आणि नामाचे मुख्य 3 प्रकार पडतात: सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम. थोडक्यात काय, भावनांची नावे भाववाचक नाम. भावनांची नावे भाववाचक नाम. एखादी व्यक्ती, वस्तू, प्राणी, पदार्थ, ठिकाणे यांच्यामधील गुणधर्माला दिलेलं नाव म्हणजे भाववाचक नाम होय. ठीक आहे. मित्रांनो लक्षात घ्या, ही सगळी भाववाचक नाम आहेत. गांभीर्य हे गंभीर या विशेषणापासून बनलेलं आहे. माधुर्य मधुर या विशेषणापासून बनलेलं आहे. शौर्य शौर्य या विशेषणापासून भाववाचक नाम बनलेलं आहे. धैर्य धैर्यवान या विशेषणापासून भाववाचक नाम बनलेले. चातुर्य चतुर या विशेषणापासून भाववाचक नाम बनलेले. याचा अर्थ विशेषणाला विविध प्रत्यय लागतात आणि भाववाचक नाम तयार बनते. भाववाचक नाम तयार होते. मित्रांनो, सर्व ठिकाणी य प्रत्यय लागलेला आहे. गंभीरला य प्रत्यय लागला, त्याचबरोबर मधुरला य प्रत्यय, शौर्यवानला य प्रत्यय, धैर्यला य प्रत्यय आणि चतुरला सुद्धा य प्रत्यय. म्हणजेच काय मित्रांनो, तुम्हाला मला असं सांगायचंय, भाववाचक नाम बनत असताना य प्रत्यय कोणाला लागला? विशेषणाला. आणि बनिलं काय? भाववाचक नाम. स्पष्टीकरण. विषय संपला. एखादी व्यक्ती, वस्तू, प्राणी, पदार्थ, ठिकाणे यांच्यामधील गुणधर्माला दिलेलं नाव म्हणजे भाववाचक नाम होय मित्रांनो. विषय संपला. ठीक आहे. आता मित्रांनो, विशेष नाम एखाद्या व्यक्तीचं नाव असते. उदाहरणार्थ म्हणलं तुम्हाला सागर. सागर हे विशेष नाम आहे. ठीक आहे. मित्रांनो, सामान्य नाम त्याच्यासारखं कोणीतरी दिसावं. उदाहरणार्थ तुम्हाला म्हणलं मुलगा, मग मुलगा हे सामान्य नाम आहे. मुलासारखे मुलं अनेक आहेत पण सागर मात्र एकच आहे. ठीक आहे. भाववाचक नाम तुमच्या समोर आहे. आणि पदार्थवाचक नाम म्हणजेच काय, तर गहू, ज्वारी, बाजरी, मका यांना आपण पदार्थवाचक नाम म्हणतो. जी नामे आपल्याला संख्येत मोजता येत नाहीत, त्यांना मोजण्यासाठी लिटर, मीटर, ग्रॅम हे परिमाण आपल्याला वापरावं लागतंय, त्यांना पदार्थवाचक नाम म्हणतात मित्रांनो. ठीक आहे. एकसारख्या दिसणाऱ्या वस्तूंना सामान्य नाम म्हणायचं आणि केवळ एकच वस्तू असेल तर त्याला विशेष नाम म्हणायचं. आणि व्यक्ती, वस्तू, प्राणी, पदार्थ, ठिकाणे यांच्यामधील गुणधर्माला दिलेले नाव भाववाचक नाम असते. विषय संपला. पुढे जातो. बेडूक या पुल्लिंगी नामाचे स्त्रीलिंग रूप कोणते आहे? बेडूक या पुल्लिंगी नामाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा म्हणते थोडक्यात. तर मित्रांनो, आपल्याला असं वाटते बिडकीन म्हणावं, पण बिडकीन होत नाही. आपल्याला वाटते बिडकिनी तर कधीच होणार नाही. ठीक आहे. बेडकुनी होणार नाही. साधे साधे पर्याय येतं. ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे, बेडकी. बेडूक हे पुल्लिंगी नाम आहे आणि त्याचं स्त्रीलिंगी रूप काय होतंय? बेडकी. ठीक आहे. मडके या एकवचनी शब्दाचा अनेकवचनी रूप कोणती किंवा कोणते असेल तिथे? ठीक आहे. मडके, एक प्रश्न देताना तुम्हाला जागेवर सांगितला की मडके हे एकवचन आहे म्हणायले
आणि याचं काय करा म्हणाले, अनेक वचनी शब्द तयार करा म्हणाले. मित्रांनो, एक मडके, मग मडके एक वचन आहे, आणि अनेक मडकी, अनेक मडकी, मग मडके एक वचन आणि मडकी अनेक वचन. ठीक आहे, कुठं आहे रे? ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे, मडकी. मडके कोण आहे? एक वचन. मडके हे एक वचन आणि मडकी हे अनेक वचन आहे, आणि तेच आपलं उत्तर आहे मित्रांनो. ठीक आहे, तुमच्या समोर आहे. देवा तू मला आशीर्वाद दे. तू हा शब्द काय आहे? यातला तू हा शब्द काय आहे म्हणते. साधाच प्रश्न आहे मित्रांनो. तू हे सर्वनाम आहे, पण तुम्ही एक ऑब्झर्वेशन इथं करा. काय? तू हे सर्वनाम आहे, पण मी सर्वनामांना शब्द म्हणू शकतो. बघा ना, एकाक्षरीच आहे तू. तू हे कोण आहे? सर्वनाम, आणि सर्वनामाला शब्द म्हणता येते, कारण शब्दांच्या 8 जातीपैकी एक जात आहे मित्रांनो. ठीक आहे, आणि म्हणून देवा तू मला आशीर्वाद दे या वाक्यातील तू हा शब्द काय आहे म्हणते. ठीक आहे, आणि मग काय कळालं मित्रांनो आपल्याला? तू हे कोण आहे? सर्वनाम आहे. ठीक आहे. नववी इयत्ता, यातील नववी हा शब्द कोणते विशेषण आहे? ठीक आहे मित्रांनो, वियता हे नाम आहे. कशी आहे इयता? नववी. नववी शब्दानं इयता बद्दल माहिती दिली म्हणून विशेषण आहे. विशेषण. मला असं वाटायला या नामाचा क्रम दर्शवायला म्हणून ते क्रमवाचक आहे. क्रमवाचक संख्या विशेषण. ठीक आहे, आणि ऑप्शन नंबर मित्रांनो सी बरोबर आहे, क्रमवाचक संख्या विशेषण. आपण म्हणतो बघा, जी संख्या विशेषणे नामाचा क्रम दर्शितात त्यांना क्रमवाचक संख्या विशेषण असे म्हणतात. ठीक आहे, उदाहरणार्थ तुम्हाला म्हणलं पहिला मुलगा. पहिला मुलगा, मुलगा नाम आहे. कसा आहे? पहिला. नामाचा क्रम दर्शवलाय म्हणून क्रमवाचक संख्या विशेषण आहे. आपण म्हणतो बघा, पाचवे घर, क्रम दर्शवायले. पाचवे घर, पाचवे घर, मग घर कोण आहे? नाम. कसं आहे घर? पाचवे. घर या नामाबद्दल माहिती दिली म्हणून विशेषण आहे, पण नामाचा क्रम दर्शवायले म्हणून काय? क्रमवाचक संख्या विशेषण. आणि मग जी संख्या विशेषणे नामाचा क्रम दर्शवतात त्यांना काय म्हणतात? क्रमवाचक संख्या विशेषण, आणि तेच आपलं उत्तर आहे मित्रांनो. ठीक आहे. मित्रांनो, राम सावकाश धावतो या वाक्यातील सावकाश हा शब्द कोणते क्रियाविशेषण आहे म्हणते? राम सावकाश धावतो या वाक्यातील सावकाश कोणतं क्रियाविशेषण आहे? ठीक आहे, राम सावकाश धावतो. मित्रांनो, धावतो क्रियापद आहे, धाव मूळ धातू आहे. याला प्रश्न विचारू आपण, कसा धावतो? आणि उत्तर आहे सावकाश, आणि सावकाश कसाचं उत्तर आलंय म्हणून आहे रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय. क्रियापदातील मूळ धातूला कसाने प्रश्न विचारला असता येणारं उत्तर रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय भेटते. ठीक आहे, आणि म्हणून राम सावकाश धावतो. कसा धावतो? सावकाश, आणि कसाचं उत्तर काय असते? रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय. ऑप्शन नंबर 4 बरोबर आहे. ठीक आहे. मागे, बरं, पुढे, मध्ये, समोर, जवळ ही कोणती शब्दयोगी अव्यय आहेत? ठीक आहे, पाहता. शब्दयोगी अव्यय तर ते आहेतच मित्रांनो. पहिले हे समजून घ्या, शब्दाला जोडून येणाऱ्या अव्ययाला शब्दयोगी अव्यय असं म्हणतात. उदाहरणार्थ तुम्हाला म्हणलं काय? घरापुढे, घरापुढे. मित्रांनो, घर या शब्दाला पुढे हे शब्दयोगी अव्यय जोडून आले. ठीक आहे, शब्दाला जोडून येणाऱ्या अव्ययाला शब्दयोगी अव्यय म्हणतात, आणि शब्दयोगी अव्ययाचा प्रकार विचारायले. तर मित्रांनो, हे मागे, पुढे, मध्ये, समोर, जवळ
हे काय दर्शवतात? स्थळ दर्शवतात. काय दर्शवतात? स्थळ. आणि म्हणून आपल्याला त्याला मित्रांनो काय म्हणता येईल? स्थलवाचक शब्दयोगी अव्यय. पहिले तर शब्दाला जोडून येणाऱ्या अव्ययाला काय म्हणायचं? शब्दयोगी अव्यय. विषय संपला. पण शब्दाला जोडून आलंय, शब्दयोगी अव्यय आहे, पण त्याचबरोबर काय दर्शवायले? स्थळ दर्शवायले, म्हणून स्थलवाचक शब्दयोगी अव्यय. विषय मिटला मित्रांनो. उदाहरणार्थ तुम्हाला म्हणलं, आपण एखाद्या वेळेस म्हणतो बघा, काय? माझ्या घरासमोर. माझ्या घरासमोर. मग समोर हे शब्दयोगी अव्यय. मग घरासमोर स्थळ दाखवायले. पहिले तर घर या शब्दाला जोडून आले म्हणून शब्दयोगी अव्यय, आणि काय दाखवायले? स्थळ, म्हणून कोण आहे? स्थलवाचक. म्हणजे सगळेच मागे पुढे मध्ये समोर जवळ हे जोडून येणार आणि त्याचबरोबर स्थळ दाखवणार. जोडून आलेत म्हणून शब्दयोगी अव्यय, स्थळ दाखवले म्हणून स्थलवाचक शब्दयोगी अव्यय. विषय संपला. पुढचं काही बोलायचं नाही. आभाळामध्ये गडगडाट झाला आणि जोराचा पाऊस सुरू झाला, या वाक्यातील उभयान्वयी अव्यय ओळखा. काय चिल्लर प्रश्न आहे. ठीक आहे. आणि हे उभयान्वयी अव्यय कुठे रे? हा, त्याचा प्रकार ओळखा म्हणाले. ठीक आहे. पहिले तर तुम्हाला डायरेक्टच प्रश्न दिलाय. आभाळामध्ये गडगडाट झाला आणि जोराचा पाऊस सुरू झाला. नुसतं वाक्य दिले मित्रांनो. त्यातलं उभयान्वयी अव्यय कोणतं ते ओळखायचं तुम्ही आणि त्याचा प्रकार सांगायचा. तर मित्रांनो, आणि हे उभयान्वयी अव्यय. ठीक आहे. आणि ते समुच्चय बोधक आहे. ऑप्शन नंबर सी. कसं काय सांगतो मित्रांनो? आभाळामध्ये गडगडाट सुरू झाला हे एक वाक्य. ठीक आहे. बर, सध्याचं ठीक आहे. जोराचा पाऊस सुरू झाला हे एक वाक्य. किती वाक्य झाले? दोन. दोन वाक्य जोडले कोणी? आणीन. मित्रांनो, दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडणाऱ्या अव्ययांना उभयान्वयी अव्यय म्हणतात. आई व बाबा. मग व न काय जोडले? आई एक शब्द जोडाय. बघा इथं, आई व बाबा. मग मित्रांनो, व न काय जोडाय? आई एक शब्द जोडाय आणि बाबा एक शब्द जोडाय. पण मी तुम्हाला म्हणलं, सचिन अभ्यास करतो पण हुशार नाही. काही वाक्य. लक्ष द्या आता. मग मित्रांनो, या पण काय केलंय? दोन वाक्य जोडेत. सचिन अभ्यास करतो हे एक वाक्य जोडे, हुशार नाही हे एक वाक्य जोडे. आणि मित्रांनो, दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडणाऱ्या अव्ययांना काय म्हणतात? उभयान्वयी अव्यय. मग हे आणि दोन वाक्य जोडेत. ठीक आहे. याला रब करतो मित्रांनो. लक्षात घ्या, कोण येते? समुच्चय बोधक आहे. ठीक आहे. आता इकडे लक्ष द्या. आणि हे समुच्चय बोधक आहे. समुच्चय बोधक हे प्रधान तो सूचकचा प्रकार आहे. समुच्चय बोधक न वाक्य जोड का? तर पहिलं वाक्य असते प्रधान, दुसरे वाक्य असते प्रधान, आणि दोन वाक्य जर प्रधान झाले असे तर अख्ख्या वाक्याचा प्रकार मित्रांनो संयुक्त सांगायचा. काय सांगायचा? संयुक्त वाक्य. काय सांगतो बघा आता, काय सांगतो ते पहा. आभाळामध्ये गडगडाट झाला, प्रधान वाक्य. जोराचा पाऊस सुरू झाला, प्रधान वाक्य. ठीक आहे. आणि हे समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय. आणि आभाळामध्ये गडगडाट झाला आणि जोराचा पाऊस सुरू झाला, अख्ख्या वाक्याचा प्रकार संयुक्त वाक्य. संपला विषय. ठीक आहे. पण तुम्हाला एवढंच विचारलं होतं, आणि कोण आहे? कोण आहे? समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय. षष्ठी विभक्तीचा कारकार्थ काय असतो? बघा, प्रश्नच मुळात चुकला. षष्ठी विभक्तीचा कारकार्थ काय असतो? तर मित्रांनो, षष्ठी विभक्तीचा कारकार्थ नसून तिचा उपपदार्थ असते. उपपदार्थ. मग षष्ठी विभक्तीचा उपपदार्थ कोण आहे? संबंध. आणि तेच आपलं उत्तर आहे मित्रांनो. ठीक आहे. षष्ठी विभक्तीचा उपपदार्थ कोण आहे? संबंध. मित्रांनो, प्रथमा विभक्ती असेल, प्रथमा, तर प्रथमेचा कारकार्थ आहे कर्ता. ठीक आहे. द्वितीय विभक्ती असेल, द्वितीया,
तर द्वितीयेचा कारकार्थ आहे कर्म, ठीक आहे. आणि जर संबोधन विभक्ती असेल संबोधन, तर संबोधनचा कारकार्थ आहे हाक, ठीक आहे. आणि संबंध हा उपपदार्थ आहे, पण कोणत्या विभक्तीचा आहे? षष्ठी विभक्तीचा, ठीक आहे. षष्ठी विभक्तीचा उपपदार्थ काय असतो असं पाहिजे होतं, पण ठीक आहे, काय हरकत नाही. तर आपल्याला काय सांगावं लागेल? संबंध. हे फसवे प्रश्न असतात मुद्दाम. मग काही जणांना माहिती आहे संबंध उपपदार्थ, एखाद्या वेळेस कन्फ्युजन होते. पण प्रथमेचा कारकार्थ कर्ता, द्वितीयचा कारकार्थ कर्म, तृतीयचा संबोधनचा कारकार्थ हाक, आणि षष्ठीचा उपपदार्थ संबंध. षष्ठीचा उपपदार्थ संबंध. मग षष्ठीचा उपपदार्थ काय असा जर प्रश्न आला तर संबंध सांगायचा. विषय संपलेला आहे मित्रांनो. तानाजी शूरपणे लढाई लढतो या वाक्यातील कर्ता शोधण्यासाठी क्रियापदाचा मूळ धातू कोणता? विषय संपला मित्रांनो. सगळ्यात मराठी भाषेचा आत्मा आहे, ठीक आहे. प्रत्येक क्रियापदामध्ये एक मूळ धातू असतो आणि तो आहे लढ, ठीक आहे. कोण आहे? लढ. ऑप्शन नंबर 1 बरोबर. तानाजी शूरपणे लढाई लढतो. लढतो क्रियापद, लढ मूळ धातू. याला जर आपण कोणने प्रश्न विचारला मित्रांनो, कशाने? कोणने, तर लढणारा कोण आहे? तानाजी. आपल्याला वाक्याचा कर्ता पण सापडला. संपलंय. बाकीचं लय डोकं लावायचं नाही. पण तानाजी शूरपणे लढाई लढतो या वाक्यातील कर्ता शोधण्यासाठी क्रियापदाचा मूळ धातू कोणता? कोणता आहे? लढ. ही लढ. विषय संपला. आता काही जण म्हणू नका लढणारा काय, कशामुळे दिलेत पर्याय, तितकं दिमाग लावायचं नाही. सरळ सरळ उत्तर भेटलंय, बाजूला व्हायचं. कर्तरी प्रयोगात क्रियापदावर हुकूमत कोण चालवतो? बघा, कर्तरी प्रयोगात क्रियापदावर हुकूमत कोण चालवतो? खतरनाक आहे. तर मित्रांनो, कर्तरी प्रयोग इकडे पहा, कर्ता आणि क्रियापद. जेव्हा हे क्रियापद कर्त्याचं ऐकत आहे का, तेव्हा कर्तरी प्रयोग होते. संपलायशी. थोडक्यात काय, कर्तरी प्रयोगात क्रियापदावर हुकूमत कोणाची असते? कर्त्याची असते. कर्तरी प्रयोगात क्रियापदावर हुकूमत कोण चालवतो? कोण चालवते रे? कर्ता. ऑप्शन नंबर डी बरोबर आहे. आता कसं काय ते बघा. उदाहरणार्थ तुम्हाला म्हणलं हे क्रियापद कोणाचं ऐकत आहे कर्तरी प्रयोगात? कर्त्याचं. उदाहरणार्थ म्हणलं तुम्हाला सागर पुस्तक वाचतो. सागर पुस्तक वाचतो. मित्रांनो, वाच मूळ धातू आहे. वाचणारा कोण? कोणने प्रश्न विचारू आपण, ठीक आहे. सागर वाक्याचा कर्ता आहे. दुसरा प्रश्न विचारू आपण काय ने. कायचं उत्तर कर्म असतं. काय वाचतो? पुस्तक. वाक्याचं कर्म आहे. आणि वाचतो हे क्रियापद आहे. इथपर्यंत झालं, ठीक आहे. मला तुम्हाला प्रश्नाचं उत्तर डायरेक्ट सांगून तर पुढे जाता आला. तिकडे बघा, कर्तरी प्रयोगात क्रियापदावर हुकूमत कोण चालवतो? कर्ता. कसा चालवते ते सांगाल तुम्हाला. कर्ता आहे, कर्म आहे, क्रियापद आहे, वाचतो. आता हे वाचतो क्रियापद या कर्त्याचं कसं ऐकत आहे बघा. आता काय करू आपण, सागर पुल्लिंग आहे ना, स्त्रीलिंग ठेवू आपण. राणी पुस्तक वाचते. राणी पुस्तक वाचते. लक्ष द्या आता इकडं मित्रांनो. प्रश्न विचारू. वाच हा मूळ धातू आहे. याला कोणने प्रश्न विचारा. कशाने प्रश्न विचारायचा आहे? कोण? वाचणारी कोण आहे? राणी. वाक्याचा कर्ता आहे. दुसरा प्रश्न विचारू आपण काय ने. काय वाचते? पुस्तक. वाक्याचं कर्म आहे. आणि वाचते कोण आहे? क्रियापद. आता इकडे बघा मित्रांनो. आता एक तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो. हे दोन्ही उदाहरणं कर्तरी प्रयोगाचे आहेत. पण आता तुम्हाला कशामुळे कर्तरी प्रयोगाचे ते सांगतो. इकडे लक्ष द्या. सागर वाचतो आणि राणी वाचते. बघा फरक. सागर वाचतो आणि राणी वाचते. क्रियापदावर हुकूमत कोणाची आहे? कर्त्याची. सागर वाचतो, राणी वाचते. वाचतो मधून
वाचतोय ना, याच्यातून वाचते हा जो बदल झालाय का, हा कर्त्यानुसार झालाय. आणि मग कर्तरी प्रयोगामध्ये क्रियापदावर हुकूमत गाजवणारा कोण आहे मित्रांनो? कर्ता. विषय संपला. कळलं का तुम्हाला? असंच असतंय ते. हमारे यहाँ ऐसा ही होता है. खालीलपैकी कोणता शब्द हा पोर्तुगीज या विदेशी किंवा परभाषेतून मराठीमध्ये आला आहे? खालीलपैकी कोणता शब्द पोर्तुगीज, विदेशी किंवा परभाषेतून मराठीमध्ये आला आहे? ठीक आहे. तर मित्रांनो त्याचं ऑप्शन आहे बटाटा. ठीक आहे. बटाटा हा पोर्तुगीज शब्द आहे, विदेशी म्हणून आपण परभाषेतून, म्हणजे दुसऱ्या भाषेतून मराठीत आलेला आहे. कोणत्या? पोर्तुगीज. मग दुसरी भाषा म्हणजे विदेशी आहे. ठीक आहे मित्रांनो, टेबल आणि पोस्ट हे इंग्रजी शब्द आहेत, इंग्रजी भाषेतून मराठीत आलेले आहेत. ठीक आहे. आणि मित्रांनो सामान हा शब्द फारसी भाषेतून मराठीत आलेला आहे. बटाटा पोर्तुगीज, टेबल आणि पोस्ट इंग्रजी, आणि सामान फारसी. ठीक आहे, लक्षात घ्या. आडवाट, बरं आडवाट. ठीक आहे. आडवाट, आडकाठी, आडवळण, आडनाव हे उपसर्ग घटित शब्द खालीलपैकी कोणत्या मराठी उपसर्ग पासून तयार झालेले आहेत? ठीक आहे. उपसर्ग घटित शब्द म्हणले मित्रांनो. ठीक आहे. खालीलपैकी कोणत्या मराठी उपसर्गापासून तयार झालेले आहेत? आता पहिले तर उपसर्ग म्हणजे काय? उपसर्ग हे शब्दाच्या अगोदर लागतात. उपसर्ग हे शब्दाच्या अगोदर लागतात. उदाहरणार्थ तुम्हाला म्हणलं हर रोज, तर मित्रांनो रोज हा शब्द आहे आणि हर हा उपसर्ग आहे, शब्दाच्या अगोदर लागतात. शब्दाच्या पूर्वी पहिले अगोदर एक किंवा अनेक अक्षरे जोडली जातात का, तेव्हा त्यांना काय म्हणायचं? उपसर्ग. उपसर्ग शब्दाच्या अगोदर लागतात. ठीक आहे, एवढं समजून घ्या. मग काय म्हणते बघा ना, आडवाट, आडकाठी, आडवळण, आडनाव हे उपसर्ग घटित शब्द. उपसर्ग घटित शब्द म्हणजे काय? उपसर्ग लागून बनलेला शब्द. विषय संपला. ठीक आहे. खालीलपैकी कोणत्या मराठी उपसर्ग, कारण मराठी उपसर्ग आहे, संस्कृत उपसर्ग आहे. ठीक आहे, उपसर्गांचे 2-3 प्रकार आहेत. लागून मराठी उपसर्ग पासून तयार झालेला आहे. तर मित्रांनो आडवाट याच्यामध्ये आड उपसर्ग आहे, आडकाठी याच्यात बी आड उपसर्ग आहे, आडवळण याच्यात बी आड उपसर्ग आहे, आडनाव याच्यात बी आड उपसर्ग आहे. ठीक आहे. आणि मग ऑप्शन नंबर सी बरोबर आहे, आड. ठीक आहे. आणि मग आडवाट, आडकाठी, आडवळण, आडनाव याच्यात आड हा उपसर्ग आहे, म्हणून या शब्दांना आपल्याला उपसर्ग घटित शब्द म्हणता येते. उपसर्ग लागून बनलेला शब्द म्हणजे उपसर्ग घटित शब्द होय. विषय संपला मित्रांनो. वाक्याचा क्रियापदाच्या रूपावरून विधी म्हणजे कर्तव्य. वाक्याचा बघा क्रियापदाच्या रूपावरून याचा अर्थ कळायला पाहिजे आपल्याला. विधी म्हणजे कर्तव्य, शक्यता, योग्यता, इच्छा या गोष्टींचा बोध होत असेल तर त्यास कोणते वाक्य म्हणतात? तर मित्रांनो त्यास विद्यार्थी वाक्य म्हणतात. विद्यार्थी वाक्य असेल तर मित्रांनो शेवटी नेहमी वा, वी आणि वे येते. लक्षात ठेवायचं, वा, वी, वे. ठीक आहे, विध जर लक्षात नाही आलं तर. पण वाक्याच्या क्रियापदाच्या रूपावरून, क्रियापदाचं रूप वा, वी, वे असतं शेवटला. कर्तव्य, शक्यता, योग्यता, इच्छा या गोष्टींचा बोध होत असेल तर त्यास कोणते वाक्य म्हणतात? कोणतं वाक्य म्हणतात मित्रांनो? विद्यार्थी वाक्य म्हणतात. क्रियापदाचं रूप वा, वी, वे असते. ठीक आहे. करावे, यावे. जगी सर्व सुखी असा कोण आहे या प्रश्नार्थी वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर करा. बघा ना, प्रश्नचिन्ह आहे ना. ठीक आहे. जगी सर्व सुखी असा कोण आहे. विधानार्थी वाक्य म्हणजे काय? सरळ बोलून गेलेलं वाक्य म्हणजे विधानार्थी वाक्य असते मित्रांनो. ठीक आहे. जगात सर्व सुखी, जगात सर्वजण सुखी आहेत नाही होणार मित्रांनो. जगात सर्व सुखी कोण नाही, ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. ठीक आहे. म्हणजे सरळ सरळ विधान बोलून जायचं, त्याला काय म्हणायचं? विधानार्थी वाक्य. जगात सर्व सुखी कोण नाही. ठीक आहे.
एकाच बाईच्या पोटी ज्यांचा जन्म झाला आहे असे, एकाच बाईच्या पोटी ज्यांचा जन्म झाला आहे असे या शब्दसमूहाबद्दल योग्य शब्द कोणता? तर मित्रांनो त्याला सहोदर असं म्हणतात. काय म्हणतात? सहोदर. सवत होणार नाही, सवत निरा संपलेला पर्याय बघा, सोबती होणार नाही आणि सत्वर बी होणार नाही, त्याला काय म्हणतात? सहोदर. डोळे हे जुलमीकडे रोखुनी मज पाहू नका या वाक्यातील रस ओळखा. बघा मित्रांनो, डोळे हे जुलमीकडे रोखुनी मज पाहू नका. मराठी भाषेमध्ये रस किती येतं? तर 9 रस आहे. ठीक आहे, किती रस येतं? 9 रस. ठीक आहे. तर मित्रांनो डोळे हे जुलमीकडे रोखुनी मज पाहू नका, तर हे होते शृंगार रस. का, कशामुळे सांगतो. जिथं प्रेमाची भावना आहे, स्त्री पुरुषांना वाटणाऱ्या प्रेमामधून शृंगार रस निर्माण होते, किंवा ज्या ठिकाणी लावणी हे प्रेम गीते येतं अशा ठिकाणी शृंगार रस होते. आणि बघा तुम्ही मग, डोळे हे जुलमीकडे रोखुनी मज पाहू नका. ठीक आहे, रस कोणता आहे? शृंगार रस. लावणी प्रेम गीते याच्यातून ते निर्माण होते. विशेष करून स्त्री पुरुषांना वाटणाऱ्या प्रेमामधून या रसाचा उगम होते आणि त्याला काय म्हणतात? शृंगार रस. आणि म्हणून ऑप्शन नंबर डी बरोबर आहे. खालीलपैकी योग्य व अचूक शब्द सांगा. खालीलपैकी योग्य व अचूक शब्द सांगा. योग्य आणि अचूक म्हणून दोघांचा अर्थ एकच व्हालाय. अचूक म्हणजे चूक नसलेला. ठीक आहे. तर मित्रांनो दक्षिणा आपण सहज बोलून जातो बघा, दक्षिणा द्या. दक्षिणा नाही बरं का मित्रांनो. ठीक आहे, तर ऑप्शन नंबर बी बरोबर आहे, दक्षिणा. ठीक आहे, दाक्षिणा बी नाही आणि दुक्षिणा तर नाहीच नाही. निरा संपलेले 2 पर्याय मित्रांनो संपलेलेच राहते रे. थोडक्यात असते आपली पोस्ट, पण आपल्याला कळत नाही. बघा ना, 2 बरोबर. असं वाटतंय दक्षिणा, आपण सरळ बोलून जातो. दक्षिणा नाही, दक्षिणा. ठीक आहे. प्रश्न अधिक उत्तर यांची शब्दसंधी ओळखा. प्रश्न अधिक उत्तर यांची शब्दसंधी ओळखा. ठीक आहे, खाली घेऊ मित्रांनो. तिथे लिहिले तसं लिहू. आपल्याला प्रश्न उत्तरला 2 ठिकाणी लिहिता येते. प्रश्न अधिक प्रश्न अधिक उत्तर. बघा किती खतरनाक आहे. ठीक आहे, काय होते पाहूत आपण मित्रांनो. इथं मित्रांनो अ स्वर आहे आणि इथं उ स्वर आहे. ठीक आहे, अच्या पुढं जर उ आला तर मित्रांनो त्याचा ओ होत असते. काय होतंय? ओ. ठीक आहे, ह्या श्न मधला अ गेला, याच्यातला उ गेला. प्र जशास तसा. हा श्न हे न अर्धा आहे इथं, कारण त्यातला अ बाहेर काढाय. हा ओ त्याच्यात मिसळण कसं होईल? प्रश्नो, कारण या अर्ध्या श्न मध्ये ओ मिसळा. प्रश्नो आणि तर. ठीक आहे, प्रश्न अधिक उत्तर प्रश्नोत्तर. गुणादेश स्वर संधी होती मित्रांनो. अच्या पुढे जर उ स्वर आला तर त्याचं काय बनतंय? ओ बनतंय. ठीक आहे, अ गेला उ गेला, प्र जशास तसा, श्न अर्धा, त्याच्यात ओ मिसळा. प्रश्नो, तर उ घेता येणार नाही डबल, कारण खाली काढाय. तर प्रश्न अधिक उत्तर प्रश्नोत्तर. संधीचं नाव आहे गुणादेश स्वर संधी. ठीक आहे, आणि मग कुठे बघा, ऑप्शन नंबर बी बरोबर आहे, प्रश्नोत्तर. ठीक आहे. पुढील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. सिंह हा शूर प्राणी आहे. सिंह हा शूर प्राणी आहे, याची जात ओळखायची. सामान्य नाम आहे, भाववाचक नाम आहे, विशेष नाम आहे, सर्व नाम आहे. मित्रांनो लक्षात घ्या, सिंह हे विशेष नामच वाटते माणसाला, पण त्याच्यासारखं दुसरं कोणी दिसलं की त्याला सामान्य नाम म्हणायचं. ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे, सामान्य नाम. सिंह हे कोण आहे? सामान्य नाम. बघा तुम्ही, सिंहासारखे सिंह अनेक आहेत. ठीक आहे, म्हणून सिंह हे सामान्य नाम आहे. ठीक आहे, भाववाचक नाम जर आपण पाहिलं तर मित्रत्व,
मित्रत्व हे भाववाचक नाम आहे. ठीक आहे, मित्रत्व कोण आहे? भाववाचक नाम. विशेष नाम उदाहरणार्थ आपण पाहिलं होतं सचिन हे विशेष नाम आहे आणि सर्वनाम तो. ठीक आहे, काय राहिलं का? सिंह हे सामान्य नाम आहे. एकसारख्या दिसणाऱ्या वस्तूंना सामान्य नाम म्हणतात, म्हणून सिंह हे सामान्य नाम आहे. मित्रत्व हे भाववाचक नाम आहे. सचिन हे विशेष नाम आहे आणि तो हे सर्वनाम आहे. पण आपला ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. आपल्याला बाकीच्याहून काही घेणं देणं नाही, पण चलता चलता सांगावं म्हणलं. ठीक आहे, खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे ते ओळखा. मुलांनो शिस्तीत चला. मुलांनो, नो प्रत्यय लागलाय आणि नो हा संबोधन विभक्तीचा प्रत्यय आहे. ठीक आहे, नो कोणाचा प्रत्यय आहे? संबोधन विभक्तीचा. जेव्हा नामाला कोणताच प्रत्यय लागत नाही, विभक्ती प्रथमा असते. ठीक आहे, जेव्हा नामाला स, ला, ना, ते हे प्रत्यय लागतात, विभक्ती द्वितीय असते. जेव्हा नामाला ने, ये, शी हे प्रत्यय लागतात, विभक्ती तृतीय असते. यामध्ये नी पण चाललं ना. ठीक आहे, जेव्हा नामाला परत एकदा स, ला, ना, ते हे प्रत्यय लागतात, विभक्ती चतुर्थी असते. मित्रांनो, काय असते? चतुर्थी. जेव्हा नामाला ऊन आणि हून हे प्रत्यय लागतात, विभक्ती पंचमी असते. काय असते? पंचमी. ठीक आहे, जेव्हा नामाला चा, ची, चे हे प्रत्यय लागतात, विभक्ती षष्ठी असते. काय असते? षष्ठी. जेव्हा नामाला त, ई आणि आ हे प्रत्यय लागतात, विभक्ती सप्तमी असते. काय असते? सप्तमी. आणि जेव्हा नामाला नो हा प्रत्यय लागतो, आपलं उत्तर, तेव्हा विभक्ती असते संबोधन. संबोधन, तेच आपलं उत्तर आहे. नो प्रत्यय लागलाय, विभक्ती काय आहे? संबोधन. ठीक आहे, काय राहिलं का बघा रे? प्रत्यय नाही प्रथमा, सलानाते द्वितीया, नेशी तृतीया, सलानाते चतुर्थी, ऊन हून पंचमी, चाचीचे षष्टी, त ई आ सप्तमी, नो आणि संबोधन. ठीक आहे, मग तुमच्या समोर ही प्रथमा प्रत्यय लागत नाही, तृतीया नेशिनी, सप्तमी त ई आ. ठीक आहे, पण आपलं उत्तर हे आहे, कारण मुलांनो नो बरोबर संबोधन, हे द संबोधन. खालीलपैकी भाववाचक नाम ओळखा. खालीलपैकी भाववाचक नाम ओळखायचे. असं नाम ओळखा जे भाववाचक आहे. ठीक आहे मित्रांनो, गवत हे सामान्य नाम आहे. सामान्य नाम. ठीक आहे, गाय हे सामान्य नाम आहे. ठीक आहे, ओळखायला काय सांगितलंय? मित्रत्व भाववाचक नाम आहे. मित्रत्व हे कोण आहे? भाववाचक नाम. हिमालय, हिमालय हे विशेष नाम आहे. हिमालय कोण आहे? विशेष नाम. गवत सामान्य नाम, गाय सामान्य नाम, मित्रत्व भाववाचक नाम आणि हिमालय विशेष नाम. संपला विषय. केवळ एकच आहे म्हणून विशेष नाम, याच्यासारखे दुसरे कोणी आहेत म्हणून सामान्य नाम. आणि मित्रत्व, याला मित्र, मित्र हे सामान्य नाम आहे आणि याला तो प्रत्यय लागला, मित्रत्व, आणि तो प्रत्यय लागला की भाववाचक नाम असते, म्हणून ते भाववाचक नाम आहे. ठीक आहे, शुद्ध शब्दांचा पर्याय ओळखा. शुद्ध शब्दांचा पर्याय ओळखायचा आहे, शुद्ध शब्दांचा. ठीक आहे, तर मित्रांनो ऑप्शन नंबर पहिलेच बरोबर आहे, स्वतः. आपण म्हणतो ना मी स्वतः, मी स्वतः या कार्यास पुढं असणार आहे. स्वतः आपल्याला वाटते स्वतः म्हणावं. बघा ना, लई संपलेले पर्याय असतात रे, स्वतः, स्वतः हे वाटतंय. ठीक आहे, पण ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे, स्वतः. अधोरेखित शब्दासाठी अलंकारिक शब्दाचा पर्याय ओळखा. शिवदास काका
अगदी माथारे झाले आहे. अगदी माथारे झाले आहे. ठीक आहे. हिरवे पान होणार नाही. कच्चे पान निरा संपलेला पर्याय. पिकले पान ऑप्शन नंबर सी बरोबर आहे. पिवळे पानं नाही. म्हणजे त्याचा कार्यक्रम संपलाय आता. ठीक आहे. तरी त्यांना अजून बी 2-4 माड्या अजून बांधायच्यातच, पण म्हातारे झालीत म्हणजे आता कार्यक्रम त्याचा संपलाय. विषय आहे पुढच्या स्टेजला. मी पुस्तक वाचत आहे या वाक्यातील काळ ओळखा. ठीक आहे मित्रांनो, काळ ओळखत असताना वाच मूळ धातू आहे, प्लस त प्लस आहे, मूळ धातू प्लस त प्लस आहे बरोबर अपूर्ण वर्तमान काळ. मी पुस्तक वाचत आहे, क्रिया चालू आहे. मी पुस्तक वाचत आहे, पण हे चालू आहे नाही ते बघायचंच नाही. वाच मूळ धातू, वाच प्लस त प्लस आहे आणि मग मूळ धातू प्लस त प्लस आहे बरोबर काय होतंय अपूर्ण वर्तमान काळ. क्रिया कोणी केली हे सांगणारा शब्द कोणता? क्रिया कोणी केली हे सांगणारा शब्द आहे कर्ता. कोण आहे? कर्ता. उदाहरणार्थ म्हणलं तुम्हाला मी जेवण करतो. मी जेवण करतो. मग करण्याची क्रिया कोण करायला आहे? मी. वाक्याचा कर्ता आहे. कोण आहे वाक्याचा? कर्ता. मग कर मूळ धातू आहे आणि मग याला कोणने प्रश्न विचारा. करणारा कोण? मी. वाक्याचा कर्ता आहे आणि मग क्रिया कोणी केली हे सांगणारा शब्द म्हणजे कोण? कर्ता. विषय संपला. ज्याच्यावर क्रिया घडते त्याला कर्म म्हणायचं. ठीक आहे. वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द क्रियापद असते आणि नामाबद्दल माहिती सांगणारा शब्द विशेषण असते. विषय संपला. भुगा रे. व्याकरण, मराठी व्याकरण बोटावर खेळवत आपल्याला. शब्दांची जात दिसण्यावरून ठरवायला जमत नाही, वाक्यातल्या कार्यावरून. बघायचं ना आन्सर संगत. मोजके असे बोलणारा म्हणजे मितभाषी. ऑप्शन नंबर 2. मित्रांनो लक्षात ठेवायचं, जे माणसं भडंग आहेत, ज्याला राग येते का ते माणसं लय चांगले असतात. जे कधी बी हसायलंय समजायचा कार्यक्रम अवघड आहे. कारण आपल्याला कोणाविषयी बोलायचं नाही, पण बघा तुम्ही राजकारणी लोक कधीच कोणावर गरम होत नाही, पण त्याला आतून माहित असते कोणाचा काटा कुठं काय काढायचा. आणि आपल्यासारखे कॉमन लोक आपण काय करतो लगेच आपल्या चेहऱ्याचे एक्सप्रेशन. ज्या माणसाला राग येते का ते माणसं खरंच खरे असतात. ज्याला राग येत नाही वातावरण गरम असते आतून पण वरून दाखवत नाही. आणि आपलं कसं असते आपण लगेच त्याला दाखवायची प्रतिक्रिया काय आहेत. म्हणून ज्याला राग येते ती माणसं खरंच चांगली असते. ठीक आहे. दुभत्या गाईच्या लाथा गोड. दुभत्या गाईच्या लाथा गोड. ठीक आहे. लाथा मारणाऱ्या गाईचं दूध गोड असते. निरा संपलेलाच पर्याय बघा. जो दुसऱ्याचा फायदा करून देतो तो त्रासही देतो, काही संबंध नाही. ज्याच्यापासून लाभ होतो अशा माणसाने दिलेला उपद्रवही आपणा सहन करतो. इकडे पहा मित्रांनो, आपण जॉबला असतो तिथं आपण किती बोलणं सहन करू शकतो, पण आपल्याला घरी आपल्या मायबापानं किंवा भाऊनं किंवा जे कोणी असतील जेव्हा आपल्याला बोलते आपल्याला सहन होत नाही, राग येते. पण आपण कुठेतरी जॉबला असतो तिथं आपण किती बोलणं सहन करतो, पण घरी मग आपल्या संगच आपल्याला नाद आहे पहिल्यापासून, किती जीव असते आपल्यावर, पण आपल्याला त्या गोष्टी कळतच नाहीत. तिकडं बघा तुम्ही कंपनीने भुगा आहे या लोकांचा, पण तिथं ते काही ऐकून घेतील, पण घरी एखाद्याने शब्द बोलला की 15 दिवस तर विषय संपला. खास करून मुली भुगाच. हे मला असंच म्हणली, ती मला तसंच म्हणली. पण कंपनीमध्ये किंवा तुम्ही जॉबला जा किंवा गव्हर्नमेंट जॉबला असा तिथं तुम्ही काही बी ऐकून घेता, पण खास करून तुम्हाला फक्त कोणी बोलावं घरच्यानं मग मात्र तुमचा विषय संपला. पण हे नियम सगळा उलटा आहे. बघा तुम्ही गांजर गवत काय आपण काय काय लावतोत का, पण ते वाढत आहे. पण गहू झालं, ज्वारी, बाजरी, मका याला आपल्याला पेरावं लागते किंवा लावावं लागते कापूस, जे काय असेल ते. ज्या गोष्टी चांगल्या येतात त्याला मेहनत आहे आणि हिरवाडा कुठं वाढते, गांजर गवत कुठं आहे शेतानं. त्याच्यामुळे चांगल्या गोष्टी लयच अवघड आहे. चांगल्या गोष्टी शिकवावं लागतात आणि वाईट गोष्टी शिकवायची गरज नाही, ते ऑटोमॅटिकच करते. वाईट गोष्टीत भारी वाटते माणसाला, चांगली गोष्टीला संस्कार लावावं लागते आणि वाईट गोष्टीला संस्काराची गरज नाही, ते ऑटोमॅटिकच होते. म्हणून तर शेतामध्ये बघा तुम्ही जेव्हा आपल्याला कापूस लावायचा कापूस लावावं लागते आणि गवत मनानच वाढते. मग गांजऱ्या गवताचं काय काम आहे आपल्याला?
पण वाढते. हिरवाडाला लय नाद असते ते म्हणतात. म्हणून चांगले लोक, मोठाले लोक हिरवाडाच्या नादी लागत नाहीत. ते म्हणजे तू काय करायचं ते इकडेच बोल, ठीक आहे, कारण त्याला माहित असते येणे एक शब्द बोला माझी सगळी जाणार आहे, ठीक आहे. आणि म्हणून मित्रांनो, दुभत्या गायीच्या लाता गोड, ज्याच्यापासून लाभ होतो अशा माणसाने दिलेला उपद्रवी आपणास सहन करतो. म्हणजे त्याला भारी वाटते, बोललं तरी बोलू जा, ठीक आहे. कर्मणी प्रयोगात रूपांतर करा. गडकरी नाटके लिहितात, ठीक आहे. पहिले तर गडकरी नाटके लिहितात हे बघू कोण येतं. गडकरी नाटके लिहितात. लिहितात हे क्रियापद आहे. लिही हे मूळ धातू. याला कोणने प्रश्न विचारू आपण मित्रांनो. कशाने प्रश्न विचारायचा आहे? कोणने. लिहिणारे कोण? गडकरी. वाक्याचा कर्ता आहेत मित्रांनो. आणि एकच लक्षात ठेवायचं, कर्त्याला प्रत्यय नाही, झाला कर्तरी प्रयोग, ठीक आहे. काय लिहितात? नाटके. वाक्याचं कर्म आहे. काय ने प्रश्न विचारलाय आपण, ठीक आहे. कोण आहे? वाक्याचं कर्म. कर्त्याला प्रत्यय नाही म्हणून कर्तरी प्रयोग आहे. वाक्यात कर्म आहे म्हणून प्रयोग झाला मित्रांनो सकर्मक कर्तरी प्रयोग. सकर्मक कर्तरी प्रयोग. मित्रांनो, याचं आपल्याला कशात रूपांतर करायचं आहे? कर्मणी प्रयोगात रूपांतर करा म्हणाले, ठीक आहे. गडकरी नाटकरी लिहून घेतात हे तर होणार नाही. चला बघा मग आता. गडकऱ्यांनी नाटके लिहिली. लिहिली हे क्रियापद आहे. लिही हा मूळ धातू आहे. याला आपण कोणने प्रश्न विचारू, ठीक आहे. लिहिणारे कोण? गडकऱ्यांनी. वाक्याचा कर्ता आहे मित्रांनो. जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं असेल तर याला प्रत्यय लागलाय, म्हणजे कर्त्याला प्रत्यय आहे, कर्तरी प्रयोग होणार नाही. कारण कर्तरी प्रयोग होण्यासाठी कर्त्याला प्रत्यय नाही लागावं लागतं. कर्त्याला प्रत्यय आहे, कर्तरी प्रयोग होणार नाही, ठीक आहे. दुसरा प्रश्न विचारा. काय लिहितात? कायचं उत्तर कर्म असतंय. काय लिहितात? नाटके. वाक्याचं कर्म आहे मित्रांनो, ठीक आहे. कर्त्याला प्रत्यय आहे, कर्माला नाही. एक नाटक, अनेक नाटके, ठीक आहे. कर्माला प्रत्यय नाही, कर्त्याला प्रत्यय आहे, कर्माला नाही. झाला कर्मणी प्रयोग. विषय संपला. आणि म्हणून ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. गडकऱ्यांनी नाटके लिहिली. मग गडकरी नाटके लिहितात, कर्तरी प्रयोग आहे. कर्तरी प्रयोगाचं रूपांतर कशात केलं आपण? कर्मणी प्रयोगामध्ये केलं, ठीक आहे. ऑप्शन नंबर बी. खतरनाक आहे रे बाबा मराठी. नव्याची नवलाई साऱ्यांनाच वेड लावते. या वाक्यातील भाववाचक नाम ओळखा. ओळखायचंय काय? भाववाचक नाम मित्रांनो. तर नवलाई हे भाववाचक नाम आहे, ठीक आहे. कुठे रे? नवलाई. ऑप्शन नंबर बी, ठीक आहे. कसं ओळखायचं तुम्हाला सांगतो. यत्व, पण, पणा, ताई, गिरी किंवा आई असे प्रत्यय, त्याच्यापैकी त्याला आई प्रत्यय लागलाय नवलला, ठीक आहे. ऑप्शन नंबर बी. सामान्यतः स्त्रियांना दागदागिने व भारी कपड्यांची भारीच आवड असते. यातील भारी हा शब्दांच्या कोणत्या जातीमध्ये येतो? ठीक आहे. तर पहा मित्रांनो, सामान्यतः स्त्रियांना दागिने व भारी कपड्यांची, काय होतं इकडे बघा, कपडे हे नाम आहे आणि कसे येतं? भारी. विशेषण आहे. विशेषण. कसे आहेत कपडे? कसे येतं? भारी. मग भारी शब्दानं कपड्याबद्दल माहिती दिली म्हणून विशेषण आहे. ऑप्शन नंबर ये. उदाहरण जर तुम्हाला म्हणलं तिथं फक्त आता हे ची आले बरं का, थोडासा कार्यक्रम अवघडच आहे ते, पण आपल्याला त्याला विशेषण म्हणता येते. उदाहरणार्थ तुम्हाला म्हणलं भारी कपडे. मग मित्रांनो, कपडे हे नाम आहे. कसे आहेत कपडे? भारी. भारी शब्दानं कपडे बद्दल माहिती दिली म्हणून कोण आहे? विशेषण. विशेषण कोण आहे ते? विशेषण. ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे, ठीक आहे. खालीलपैकी आत्मवाचक सर्वनाम असलेले वाक्य कोणते? खालीलपैकी आत्मवाचक सर्वनाम असलेले वाक्य कोणते? तो उद्या येणार नाही. बरं मित्रांनो, तो हे पुरुषवाचक सर्वनाम आहे, ठीक आहे. ही माझी टोपी आहे. मित्रांनो, ही हे दर्शक सर्वनाम आहे. आपण आमच्याकडे उद्या याल का? तर मित्रांनो, आपण हे पुरुषवाचक सर्वनाम आहे. तुम्ही आमच्याकडे उद्या याल का त्याचा अर्थ होते, ठीक आहे. प्रत्येकाने आपल्याला राष्ट्रभक्त मानले पाहिजे. यातलं आपल्याला हे
आत्मवाचक सर्वनाम आहे. प्रत्येकाने आपल्याला, आपण पासून आपल्याला बनलेलं आहे. ठीक आहे. मग तो हे पुरुषवाचक, ही दर्शक, आपण पुरुषवाचकच आहे आणि प्रत्येकाने आपल्याला राष्ट्रभक्त मानले पाहिजे. तर आपण पासून आपल्याला बनलेले ना, आपल्याला कोण आहे? आत्मवाचक सर्वनाम. एवढा बारकावा आहे मित्रांनो. बघा ना, सारखंच वाटते, काहीच कळत नाही. मुळात तर वाटते हे नाहीच आणि तेच उत्तर आहे. हेच विषय मग स्पर्धा परीक्षा म्हणलं की. चला ठीक आहे. दिलेल्या वाक्प्रचारातील अचूक वाक्प्रचाराची जोडी सांगा. ठीक आहे. तर मित्रांनो, अन्ना जागणे, नोकरी घालवणे अचूक पर्याय आहे. सॉरी, अचूक नाही, चूक पर्याय आहे. अन्ना जागणे, नोकरी घालविणे म्हण. बरं. अन्नान दशा होणे, कृतज्ञ असणे. बरं, म्हणजे चूक पर्याय, हा चुकीचा पर्याय आहे. अन्नास लावणे, उदरनिर्वाहास मदत करणे. ऑप्शन नंबर सी बरोबर आहे. अन्नात माती कालवणे, गरीब होणे हे पण चुकीचं आहे. इकडे बघा, अन्नास लावणे, उदरनिर्वाहास मदत करणे म्हणजे उदाहरणार्थ काय? काही जण म्हणतात बघा, त्यांनी आमच्या इथले एक जण नोकरी लावून दिलेले आहे त्यांच्याच कारखान्यामध्ये, म्हणजे उदरनिर्वाहास लावलं. मग अन्नास लावणे, उदरनिर्वाहास मदत करणे. ठीक आहे. मला चंद्र दिसतो. दिसतो या क्रियापदाचा प्रकार ओळखा. काय संपलेला प्रकार आहे. दिसतो काय पर्याय येतं? सकर्मक. दिसतो क्रियापद आहे, दिस मूळ धातू आहे. कोणने प्रश्न विचारा मित्रांनो. दिसणारा कोण आहे? चंद्र. वाक्याचा कर्ता आहे. चंद्र सजीव आहे का? नाही. कर्ता निर्जीव आहे, वाक्यात कर्म येणार नाही आणि कर्म नाही म्हणून अकर्मक क्रियापद आहे ते. मग दिसतो क्रियापद कसं आहे? अकर्मक. असं क्रियापद आहे ज्या वाक्यामध्ये कर्मच नाही. ठीक आहे. सकर्मक म्हणलं की कर्म यावं लागतंय. उभयविध म्हणलं की जे क्रियापद सकर्मक भी आहे आणि अकर्मक भी आहे आणि द्विकर्मक म्हणलं की दोन कर्म यावं लागतात. विषय संपला. सुरेश भटांनी मराठी भाषेत उत्कृष्ट कविता लिहिल्या. प्रयोग ओळखा. खास प्रश्नाला मित्रांनो, प्रयोग ओळखा. मित्रांनो, लिहिल्या हे क्रियापद आहे. लिही हा मूळ धातू आहे. याला आपण कोणने प्रश्न विचारू. प्रयोगावरती जास्त उदाहरण आहेत मित्रांनो. बघा, लिहिणारे कोण? सुरेश भटांनी. वाक्याचा कर्ता आहेत. मला असं वाटतंय कर्त्याला प्रत्यय आहे, कर्तरी प्रयोग होणार नाही, कारण कर्त्याला प्रत्यय असला की कर्तरी प्रयोग होत नाही. ठीक आहे. काय लिहिल्या? दुसरा प्रश्न विचारा. काय लिहिल्यात? कुठे गेलं? कविता. वाक्याचं कर्म आहे मित्रांनो. कर्त्याला प्रत्यय आहे आणि कर्माला नाही. झाला कर्मणी प्रयोग. हा एक ऑप्शन असायलाच पाहिजे. कर्मणी प्रयोग आहे. विषय संपला. घ्या स्पष्टीकरण. स्पष्टीकरण पाहिजे ना, घ्या स्पष्टीकरण. आभरण या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. ठीक आहे. तर मित्रांनो, ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे, दागिना. लास्टचा प्रश्न होता मित्रांनो. स्पष्टीकरणासहित उत्तरे घ्या. स्पष्टीकरण म्हणलं ना, हरकत नाही, पण आपण 50 प्रश्न घालूत ना. तुमची बसायची मानसिकता ठेवा, तुम्ही बसणार 100%. मित्रांनो, अतिशय प्रामाणिकपणे, मेहनतीनं, तळमळीनं PYQ प्रश्न, आलेले प्रश्न, स्पष्टीकरणासहित प्रश्न तुमच्या समोर आहेत मित्रांनो. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. व्हिडिओ प्रत्येक 100% तुमचा कामाचा असेल मित्रांनो, ही एकदम 100% गॅरंटी देतो. थांबतो मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.